जय महाराष्ट्र, मी रुजुता लुकतुके आणि ही माझी 1.5 कोटींची घोडी पद्मा. याचे गोंधळून जाऊ नका, मला माहिती आहे 1.5 कोटींची घोडी माझी ऐपत नाही आहे एवढी घ्यायची, पण आजच्या दिवस मात्र या घोडीवरनं आपण रपेट मारणार आहोत. सारंगखेडला आलोय आपण आणि इथे घोडे बाजार भरलाय. खरं तर घोडे बाजार म्हणजे काय, काय इथे नेमकं चालतं, एवढी 1.5 कोटी रुपयांची घोडी विकत कोण घेतं, हे सगळं आज दिवसभरात आपण इकडे अनुभवणार आहोत. घोडे बाजार अनुभवणार आहोत आपण पुढचा अर्धा तास जय महाराष्ट्रवर. एरवी नंदुरबारमधल्या सारंगखेड या खेड्याची लोकसंख्या आहे जेमतेम 10,000. पण मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला इथे एक वेगळीच वर्दळ सुरू होते, कारण हा महिना आहे इथल्या परंपरागत घोडे बाजाराचा. 300 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेला असा हा घोडे बाजार आहे आणि आजतागायत या परंपरेला खंड नाही पडलेला. सारंगखेडा कसं आहे की सारंगखेडची एक स्पेशालिटी अशी आहे की इथे कुठल्याही प्रकारचं जे कस्टमर आहे घोड्यांचं ते परत जात नाही. म्हणजे धरून घ्या, आता काही लोकांना काठेवाडी घोडे पसंत येतात, त्यांना जास्त मोठे घोडे नसतात, नको असतात, तर ते चालायला चांगलं असतं, स्टडी असतात. इथं सिंधी पण घोडे येतात जे चालीमध्ये जास्त त्यांचं मनोवरिंग जे आहे फार स्मूथ असतं, जस्ट लाईक अ पॉवर स्टिअरिंग कार. मारवाडी घोडं जे आहे इट इज नोन फॉर इज ब्युटी. त्याचे ते इनवर्ड कर्विंग टिप्स, त्याची लांब लचक मान, त्याचा टेम्परामेंट, त्याच्या हिशोबाने मारवाडी हे केला जातो, प्रिफर केला जातो. आजकाल पण ओव्हरऑल थ्रूआउट इंडिया मारवाडी ही जी ब्रीड आहे ही सगळ्यात जास्त पसंत. काठेवाडी, मारवाडी या जातीचे घोडे प्रामुख्याने इथे येतात आणि नुकरा, पंचकल्याण, काबरा या त्यांच्या जाती. युद्ध आणि रेस आता कमी झाल्यात, पण शौक म्हणून घोडेसवारी करणारे आणि शाही वरातीत नाचणारे घोडे इथं मोठ्या प्रमाणात दिसतात आणि म्हणूनच सगळ्यात मागणी असते ती पांढऱ्या शुभ्र घोड्यांना. तसा हे जे घोडे बाजार आहे 15 दिवस सुरू आहे, पण पहिल्याच दिवशी ज्या पहिल्या घोड्याची विक्री झाली आहे तो घोडा आत्ता आपल्याबरोबर आहे आणि त्या घोड्याचे नवीन मालक आहेत संदीप निर्मलजी. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. संदीपजी, मला कळलं की तुम्ही गायकवाड म्हणजे ऐतिहासिक गायकवाड घराण्याचे पण वंशज आहात. जी 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 आमचं पूर्वीचं नाव जे आहे ते गायकवाडच होतं, पण आमचे जे कुलदैवत जे आहे ते शंकर भगवान असल्यामुळं आणि आमच्या पूर्वजांनी शंकर भगवानाची सेवा केल्यामुळं असं म्हणतात की भगवान प्रसन्न होऊन वर मागितला. तर आमचे जे पूर्वज जे आहे त्यांनी कुठलीही मागणी न करता निर्मळ मनाने सेवा केली, म्हणून निर्मळ नाव आमचं नावात बदल झाला. हा प्रश्न विचारण्याचं आणखी एक कारण असं आहे की त्यामुळे तुम्ही घोड्यांचे शौकीन आहात असं मला वाटतं. जी जी हे रक्तातच आहे या गोष्टी. आता पहिल्याच दिवशी हा घोडा जो तुम्ही विकत घेतलाय, आम्हाला घोड्याविषयी सांगा, किमतीपासून आणि काय एवढी किंमत तुम्ही त्याच्यासाठी मोजलीत, हे सगळं आम्हाला सांगा. आता काय आहे, साधारणतः दिवसेंदिवस मारवाड ब्रीडची जी क्रेज आहे ती लोकांमध्ये वाढत चालली आहे आणि चांगला घोडा, चांगले नसलचा घोडा आणि चांगल्या हाईटचा घोडा आणि चांगल्या कॅरेक्टरचा घोडा याची किंमत दिवसेंदिवस वाढते आणि कॅरेक्टरचे घोडे फार कमी प्रमाणात भेटत असल्यामुळं ज्यावेळेस मी प्रथमतः बाजारात आलो, गेल्या 2 महिन्यापासून मी सारंगखेडाच्या त्या फेस्टिवल कमिटीमध्ये पण आहे, ज्यावेळेस मी बाजारात आलो प्रथमतः त्यावेळेस माझी नजर या घोड्यावर गेली आणि मी अजून एक घोडी घेतली आहे ती एक. तर याचे कॅरेक्टर्स मला आवडले आणि वयाच्या मानाने याची जी हे वयाच्या मानाने आज याची जी हाईट आहे साधारणतः 62 इंच आहे. तर याची हाईट जी आहे मला माझ्या अंदाजाने तरी जर चांगलं याला डाएट आणि चांगलं हे जर गेलं तर साधारणतः 65 ते 66 इंच होऊ शकतो आणि भविष्यात ह्या घोड्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात येईल. आताही मला विचारणा खूप मोठ्या प्रमाणात झाली, खूप मोठ्या प्रमाणात लोक मागणी करतायत, कारण एवढ्या कमी वयात एवढ्या चांगल्या हाईटचा घोडा फार कमी प्रमाणात बघायला भेटतो. पण म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्हाला हा घोडा घेऊन त्याची थोडीफार पैदास करून नंतर विकायचा आहे. हो, मला हा ब्रीड करून याला स्टॅलियन ॲज अ स्टॅलियन म्हणून मी याला वाढवणार आणि याची पैदास करून मग मी याला विकणार किंवा याला चांगल्या प्रकारे तयार करून मी याला विकणार. तुम्ही जेव्हा घोडा एखादा घ्यायला जाता तेव्हा काय त्याच्यामध्ये बघता? याच्यामध्ये प्रथमतः याच्यातले सगळे गुण बघितले जातात, जसं हिवरची भौरी आहे, त्यानंतर देवमणी, बाकी कुठल्याही बारा जसं शालिहोत्राप्रमाणे जसं हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी जे लिहिलं आहे की शालिहोत्र पुस्तक, त्याच्यामध्ये सगळ्या बालभौरी बघितल्या जातात. आता हा जो घोडा आहे याच्यावर कुठली अशी चुकीची भौरी नाही आहे, याला कंठ आहे, हा याची वरची भौरी जी आहे ती वर आहे,
त्यानंतर याचे जे दात आहे दातावरनं घोड्याचं वय ओळखलं जातं. हे 6 दात जे आहेत त्याच्यावरनं या घोड्याचं वय साधारणतः 12 महिनेच्या पुढं आणि 18 महिन्याच्या घरात आहे असं. मी असंही ऐकलं की घोड्यापेक्षा घोडीची किंमत जास्त असते. हो निश्चित घोडीची किंमत चांगली असते, परंतु चांगल्या प्रकारचे जे स्टॅलियन आहे, चांगल्या प्रकारचे जे कॉल्ट आहे, यांच्या किमती घोडींपेक्षाही जास्त आहे. आजपर्यंत जे हायेस्ट प्राईजला विकल्या गेलेत त्या घोड्या स्टॅलियनच विकल्या गेलेत. पण घोड्यामध्ये जी आपण नसल म्हणतो किंवा ब्रीड म्हणतो ती किती महत्त्वाची आहे आणि का? फार महत्त्वाची आहे. आज जर आपण मारवाडमध्ये जर बघितलं, आज जे काही घोड्यांच्या किमती वाढल्यात त्या फक्त नसलमुळंच वाढल्यात. चेतकचे वंशज किंवा आज राजतिलक जे महाराणा प्रतापांचे वंशज ते, नंतर आलिशान, त्यानंतर देवळाली ब्रीड जी आहे, मालानी ब्रीड आहे, अशा वेगवेगळ्या यांचे जे ब्रीड चालत आले. घोडा जनरली घोडा आणि घोडी हे दोन्ही बघून बच्चा निवडला जातो. निर्मल हे घोड्यांचे शौकीन आहेत. राजपूत, मराठा आणि गुजर समाजातल्या लोकांना आजही घोड्यांचा शौक आहे. त्यांचे स्वतःचे पागे घरी असतात आणि या मर्दानी शौकातून हा घोडे बाजार वर्षानुवर्ष सुरू आहे, वाढतोय. पद्मा या 4.5 वर्षांच्या घोडीसाठी 1.5 कोटी रुपयांची बोली लावणारे हेच ते अस्सल मर्दगडी. आणि जसं मी म्हटलं होतं, आजची रपेट आपण घोडे बाजाराची सुरुवातच करतोय. पद्मा घोडीपासून 1.5 कोटी तिची किंमत आहे. तिला मी आवडली आहे आणि 1.5 कोटी हिची किंमत आहे. नेमकी ही किंमत कशी ठरते आणि का ही एवढी मौल्यवान आहे ते सगळ्यात आधी जाणून घेऊया. या घोडीचा जो सांभाळ करतात ते लाडका भाई आपल्याबरोबर आत्ता आहेत. तिला मी खरंच आवडली आहे. लाडका जी, आप तो पहले तो ये बताइए कि हम तो देख के ही एकदम हैरान हो गए कि इसकी 1.5 करोड़ किसी घोड़ी की कीमत हो सकती है. तो क्या है वजह है कि इसकी कीमत इतनी बड़ी है? आप जो देख के हैरान रह गए ना, जैसे जो देखता है वो हैरान रह जाता है, क्योंकि यहाँ पर मेले में 3035 जानवर आए हैं. ये कदकाठी में कोई जानवर है नहीं. सबसे बड़ा है पद्मा हमारा. लेकिन क्या इसकी खासियत है ऐसी कि इसकी कीमत इतनी लगा रहे हो आप? खासियत वही है, सबसे लाजवाब है. हेल्थ, हाइट, कदकाठी हर चीज़ सबसे बड़ी है. अच्छा, फिर परवरिश कैसे करते हो उसकी? परवरिश इसके लिए घर पे भी 4 आदमी इसके लगे रहते हैं हमेशा 24 घंटे. ठंड के लिए AC लगा रखा है, गर्मी के लिए कूलर लगा रखा है. बहुत मेंटेन बहुत अच्छा है उसका कर रखा हमने. आपके भाई से भी थोड़ी बात करना चाहेंगे. आपके भाई भी है, तो आप ये बताइए कि इसकी नस्ल और ये उस घोड़ी के बारे में बताइए हमें. नस्ल तो ये आम नस्ल है जो है वही है, कोई खास नस्ल नहीं है कि हमारे लिए स्पेशल बना के किसी ने पहुँचाया है. वही नुकरा कांठियावाड़ है. बाकी कुछ गोट गिफ्ट वाला मामला भी है इसमें, और केयर मेंटेन अच्छा करते हैं हम लोग. क्या खिलाते हैं उसको? सुबह इसको हम दूध देते हैं 4 लीटर दूध शाम को देते हैं. बाकी दिन में चना देते हैं, और जो स्वाद अनुसार सूखी घास फूस हरा जो खाती है वो खिलाते हैं इसको. और ये है कहाँ से, उसकी उम्र अभी फिलहाल क्या है, ये सब इस घोड़ी के बारे में ज़्यादा से ज़्यादा आपसे जानना चाहिए. ये अभी 4.5 साल का है. और कहाँ से है ये? कहाँ से है? ये अपने इंदौर के पास में गांव हमारा दत्तोदा गांव है, वहाँ से हमारा इसको यहाँ घुमाने के लिए लाए. अच्छा. घोड्यांची पैदास करणारे, त्यांना वाढवणारे आणि त्यांची जाण असलेले असे दर्दी लोक हजारोंच्या संख्येनं इथे एकत्र येतात. घोड्यांची परीक्षा करतात. घोड्यांची उंची, शरीराचा फिटनेस, कसलाही ठिपका नसलेली स्वच्छ त्वचा आणि वेग यांची परीक्षा म्हणजे घोड्याची पारख. त्याचबरोबर घोडा हा शुभ किंवा अशुभही असतो. आता इथं कपाळावरती एक भोवरा असतो. तो भोवरा एक्झॅक्टली आपण जिथे टिक्का लावतो तिथेच तो भोवरा असायला पाहिजे. बरं, इथे पण एक भोवरा दिसतोय तुम्हाला, दॅट इज कॉल्ड ॲज अ देवमन. तो इथं जो असतो त्याला अजून एक भोवरा असतो, त्याला कंठमन म्हणतात. म्हणजे हे 2-3 पॉईंट ज्या घोड्यांमध्ये प्रॉपर प्लेसमध्ये असतात तो घोडा शुभ मानला जातो. आणि त्याच्यामध्ये काही खोड नसते असं म्हटलं जातं. आणि लोक अशा घोड्यांना जास्त प्रिफर करतात, म्हणजे शुभ मानलं जातं बेसिकली. घोड्याला सांभाळणारे आणि मग विक्रीला आणणारे लोक हे खास करून उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाचे. वर्षातले 8 महिने घोड्यांची विक्री करत ते देशभर फिरतात. सारंगखेड, सोनपूर अशा सगळ्या उत्सवांना भेट देतात. इकडे सारंगखेडामध्ये आल्यावर मला कळतंय की घोड्यांचा शौक म्हणजे नेमका काय असतो ते. 700-800च्या वर घोडे, आणि ते विकत घ्यायला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त लोक आलेली इकडे मला बघायला मिळत आहे. आणि एकंदरीत वातावरण जे इकडचं आहे ते आत्ता या क्षणी अक्षरशः भारावलेलं आहे. फक्त घोड्यांची खरेदी विक्री नाही, इकडे अनेक आणखी गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ट्रेन केलेले घोडे आहेत, नाचण्यासाठी ट्रेन केलेले आहेत, युद्धासाठी ट्रेन केलेले घोडे आहेत. त्यांच्या कसरती आपल्याला इथे बघायला मिळतात. एक नजर आपणही टाकूया वेगवेगळ्या घोड्यांवर.
खरेदी विक्री बरोबरच इथं आहे घोड्यांसाठी ब्युटी कॉन्टेस्ट. आतापर्यंत आपण मारवाडी जातीचे बरेच घोडे बघितले, पण हा जो घोडा आहे टिपिकली हा आहे आपल्या सातारचा, रहिमतपूरचा आपला मराठी घोडा आहे असं आपण म्हणूया. आणि दुसरं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये तो पहिला आलाय. यावर्षीचा विनर आपल्याबरोबर आहे आणि तो आपल्यासाठी मान हलवतोय, आनंद सेलिब्रेट करतोय, हो म्हणतोय. आपण त्याच्या मालकांना, ज्याने त्याला तयार केलंय, त्याच्याशी बोलणार आहोत आता. एकतर पहिला आलाय, तू खूप खूप अभिनंदन. बरोबर, थँक्यू. पण पहिला येण्यासाठी काय करावं लागतं? त्याला मेहनत घ्यायला लागते, नंतर शिकवायला लागतो, तयार करायला लागतो आणि त्याची काळजी जास्त घ्यायला लागते. जास्ती करून 1, 2, 3 माणसं त्याच्यासाठी खास काळजी घ्यायसाठी आहेत. आणि काय प्रकारची काळजी? त्याला रोज धुणे म्हणा किंवा खायला वेगवेगळं, नंतर साहित्य, नाचवायचा वेगवेगळा प्रकार आणि महत्त्वाचं भरपूर काळजी घ्यावी लागते त्याला. आता दुसरं महत्त्वाचं, असा जर घोडा तुम्ही कॉन्टेस्टसाठी तयार करत असाल, म्हणजे बाकी खरेदी विक्रीला आहेत, तुम्ही कॉन्टेस्टसाठी तयार करत असाल, तर किती दिवस लागतात आणि घोडा मुळात तुम्ही निवडता कसा की हा घोडा तयार होऊ शकतो? नाही, त्याच्यासाठी काय करावं लागतं, पंजाबवरून जे घोडे येतात त्याच्यातनं 100-1 घोडे असतात. त्याच्यानंतर एक म्हणजे आम्हाला जे पटेल तो सिलेक्ट करतो आम्ही आणि त्याच्यानंतर खरं त्याची बालभौरी बघतो. महत्त्वाचे देवमन पाहिजे, बालभौरी एकदम व्यवस्थित पाहिजे, पायाला त्याची हाईट, मान, याच्यावरून ते ठरवलं जातं की हा घोडा बरोबर म्हणजे व्यवस्थित होऊ शकतो. आणि मग किती महिन्याच्या किंवा किती कालावधीच्या ट्रेनिंग नंतर तो तयार होतो अशा असं स्पर्धेसाठी? काही सांगू शकत नाही. म्हणजे काही तयार 6 महिन्यात होतात, काही एक वर्षानंतर होतात, काही 2 वर्ष लागतात, पण होतं ते. आणि ही जी स्पर्धा, नाही हरकत नाही, मला आवडतं हे, जी स्पर्धा होते ती स्पर्धा नेमकी कशी पार पडते? कसा प्रवास होता सोनूचा? सोनूचा प्रवास भरपूर कॉम्पिटिशन असतं. 100 ते 150 घोडे येतात. त्याच्यानंतर तो हा 1 नंबर घ्यायचा हा सोपी गोष्ट नसते आमच्यासाठी आणि पब्लिकसाठी. स्पर्धा कशी होते, म्हणजे काय काय स्पर्धेत असतं? स्पर्धेत सगळे प्रकारचे घोडे येतात, नाचकाम होतं, त्यानंतर काय प्रकार असतात, काय बोलवतो घोडा, काय उंच उडी मारतो, चौरंग उभं राहायचं, बाजल्यावरती नाचायचं आणि 2 पायावरती चालायचं, अशा प्रकारे बरं कॉम्पिटिशन होतं. त्यातून एक सिलेक्ट केला जातो, त्याचे देखूनपणा, त्याची हाईट, याच्यावरून 1 नंबर काढलेला जातो. आता ही कॉन्टेस्ट जिंकल्यावर सोनूचा, जसं आम्ही म्हणतो, सोनूचं फ्युचर काय? फ्युचर काय, आता असेच स्पर्धा जिंकत राहायच्या आणि बघू आता पुढे, इथून पुढे काय होते ते, कसं होते, काय होते ते प्रत्येक बाजारावर. मला या आत्तापर्यंत मी जेवढी फिरली आहे त्यातनं कळलेला एक मौल्यवान प्रश्न जो कधी कदाचित मालकाला विचारू नये, ह्याला विकणार का? नाही, विकणार नाही. याला 51 लाखाला मागितलेलं आहे. मग एक काल परवा दिवशी आलेले याचे गुजरातची लोक, पण आम्हाला विकायचं नाही. हा तयार करायला भरपूर आम्हाला कष्ट घ्यावे लागलेत, त्याच्यामुळे विकायचं नाही. थँक्यू. जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल. सारंगखेडचा हा घोडे बाजार देशातला 2ऱ्या क्रमांकाचा बाजार आहे. 2 ते 3 हजार घोडे दरवर्षी इथे येतात आणि या बाजाराचा इतिहास असं सांगतो की अगदी शिवाजी महाराज, राणा प्रताप यांनी देखील या बाजारातून युद्धाचे घोडे नेले होते. घोडेसवारी ज्यांना आवडते त्यांना सारंगखेड महोत्सवाबद्दल वेगळं सांगायला नको, पण हा उत्सव त्याच्या पलीकडे सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी यंदा राज्य सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत. स्थानिक आमदार आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी याकामी पुढाकार घेतलाय. म्हणूनच यंदा उत्सवासाठी खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं आले होते. 1.5 कोटींच्या पद्मा घोडीला त्यांनी खास भेट दिली आणि घोड्यांचं नृत्यही पाहिलं. सारंगखेडच्या या घोडे बाजाराला तसं म्हटलं तर खूप मोठा इतिहास आहे, मोठी परंपरा या घोडे बाजाराला लाभलेली आहे. पण यंदाच्या या महोत्सवाचं वैशिष्ट्य हे आहे की राज्य सरकारने आपला पाठिंबा देऊ केला आहे. काय यामागची नेमकी कारण आहे, काय नवीन हे पर्यटन धोरण आहे राज्य सरकारचं, जाणून घेऊया. आपल्याबरोबर खुद्द पर्यटन मंत्री जयकुमार रावल जी आहेत. सर, एकतर स्वागत आहे, जय महाराष्ट्राशी बोलताय तुम्ही. आणि दुसरं महत्त्वाचं, जसं मी आत्ता म्हटलं की काय पर्यटन धोरणामध्ये राज्य सरकारच्या बदल होत आहेत, अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदा राज्य सरकारचा असा सरळ थेट पाठिंबा मिळतो आहे. महाराष्ट्रामध्ये 2017 हे पर्यटन वर्ष म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आणि त्याचं आता 15 दिवसात नवीन वर्ष येणार आहे. त्या अगोदर आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यांचं विशेषतः पर्यटक दृष्ट्याने महत्त्व आहे, परंतु त्याची मांडणी किंवा मार्केटिंग किंवा ब्रँडिंग
ही आम्ही राष्ट्रापर्यंत, देशापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत करू शकलो नाही. आणि मग पर्यटन विभागाने हे ठरवलं आहे की जे आपल्याकडे आहे त्याचं देशासमोर सादरीकरण, जगासमोर सादरीकरण झालं पाहिजे, नीट मांडणी झाली पाहिजे. आणि म्हणून त्याचा एक प्रयत्न हा सारंगखेड्याच्या महोत्सवाच्या माध्यमातून झाला. आज आपण पाहतो की राजस्थानमध्ये पुष्करचा त्यांचा मेळावा असेल किंवा मग रन ऑफ कच्छमध्ये त्यांची यात्रा असेल, तर या बाजूच्या राज्यांनी जे नव्हतं ते फार मोठं केलं. आपल्याकडे स्वतः आहेच, तर त्याला नीट मांडणी झाली पाहिजे आणि त्याचाच एक प्रयत्न हा पर्यटन विभागाने केलेला आहे. एक भाग असतो राज्य सरकारकडनं अपेक्षा असते नेहमी ती निधीची. म्हणजे कोणताही प्रकल्प राबवताना एक भाग झाला निधीचा आणि दुसरा झाला अंमलबजावणीचा, इम्प्लिमेंटेशनचा. तर त्या दृष्टीने कोणते असे एरियाज आहेत पर्यटनाच्या दृष्टीने जे तुम्ही शॉर्टलिस्ट केले आहेत, बघितलं, लक्ष देणार आहात? खरं तर हा आता आपल्याला जनजागृती मार्केटिंगचा फार महत्त्वाची भूमिका आहे. तिच्यात आम्ही मागच्या काळामध्ये कमी पडलो, ते आम्ही करतोय पहिले. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी निधी किंवा या महोत्सवांची प्रसिद्धी संदर्भातला निधी, तर योग्य ठिकाणी जर पैसा खर्च केला तर त्याची चीज होऊ शकते. त्याचं उदाहरण आजचा हा कार्यक्रम आहे. 300-400 वर्षापासून कार्यक्रम व्हायचा, परंतु महाराष्ट्राला त्याचं आम्हाला सांगता यायचं नाही. आज त्याची मांडणी झाल्यामुळे, मार्केटिंग झाल्यामुळे आज हजारो पर्यटक इथे येतात आहे. आणि मला खात्री की पुढच्या काळामध्ये सेल्फ सस्टेनिंग म्हणजे पुढच्या 3-4 वर्षामध्ये निधी आम्ही आज मदत केली त्याच्यापेक्षा पुढच्या वेळी कमी आणि कमी करत जाऊ आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये सेल्फ सस्टेनिंग मॉडेल इथे तयार होईल. आणि या कार्यक्रमामधनंच इतका पैसा मिळेल की राज्य सरकारला काही महसूल मिळू शकेल. असं मॉडेल गुजरातमध्ये झालं. तो प्रयत्न आम्ही पुढच्या काळात करणार. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर सारंगखेड घोडे बाजार असावा हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारायला सुरुवातही झाली आहे. तसं झालं तर सर्वाधिक फायदा तिथल्या स्थानिकांना होणार आहे, रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. सारंगखेड्याच्या सफरीची सुरुवात आपण केली होती पद्मा घोडीपासून 1.25 कोटीची. आणि ही आपल्याबरोबर आत्ता हा जो आहे आपल्या मराठमोळा सातारचा आहे, रहिमतपूरचा सोन्या. याची पण किंमत कमी नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्युटी कॉन्टेस्ट या वर्षीची त्यांनी जिंकली आहे. बघायला मिळेल तुम्हाला 1 नंबरचा हा या हंगामातला घोडा आहे. मला वाटतं आत्तापर्यंतची ही जी सारंगखेडची सफर जी आपण केली, माझ्या इतकीच तुम्ही पण एन्जॉय केली असणार आहे एवढं नक्की. डौलदार प्राणी म्हणून घोडा आपल्याला सगळ्यांनाच आवडतो, पण आज इतका जवळून तो अनुभवता आला आणि त्याची कर्तब आपल्याला इथे बघायला मिळाली. मला तरी खूप आवडली आहे ही सफर. तुम्हाला पण आवडली असेल अशी आशा करते.